हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांना त्रिवार वंदन करते. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ साहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या चरणी नतमस्तक होते. समस्त शिवभक्तांना शिवस्वराज्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पुण्याची नगरचे अध्यक्ष श्री वीरभद्र जगदाळे साहेब, उपाध्यक्ष श्री विवेक वसे पाटील, तसेच विविध विषय समित्यांचे सभापती श्री अमोलजी नलावडे, श्री सुरेंद्र बडेकर, दीपाली फुलावळे, तसेच जिल्हा कमिटीचे सर्वच सन्माननीय सदस्य, त्यामध्ये प्रतिनिधी संभाजी धुळे, तुषार धुळा, दीपालीताई झेंडे, दीपालीताई दिवाणी, मोनिकाताई हरपुडे, अनंता पावशे, शांताबाबू इंगोले, करंजी खलाटे, विक्रमजी कुटुंब, रोहिताई कदम, सागरजी शिलार, नंदाताई लोणकर, सर्वच सन्माननीय लोकप्रतिनिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजाननजी पाटील, श्री चंद्रकांतजी वाघमारे, जिल्हा परिषदेचे सर्वच अधिकारी, कर्मचारी व संपूर्ण टीम, सर्व सन्माननीय पत्रकार व सर्व मीडियाचे प्रतिनिधी आणि सर्व माझे शिवभक्त बंधू, आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत गौरवशाली दिवस 6 जून 1674 रोजी रायगडाच्या पवित्र भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि खऱ्या अर्थानं रयतेचे राज्य हिंदवी स्वराज्याचा अस्तित्वात आला. हा केवळ राज्याचा राज्याभिषेकच नव्हता, तर तो स्वाभिमानाचा, स्वातंत्र्याचा आणि लोककल्याणकारी चळवळीचा विजय होता. मला विशेष आनंद आहे की आपल्या पुणे जिल्हा परिषदेच्या पुढेकारांनी शिवराज्य दिनाची संकल्पना पहिल्यांदाच राबवली. ज्या पुण्यभूमीत राजमाता जिजाऊंनी बालशिवरायांना त्यांच्या मनामध्ये स्वराज्याची बीज रोवली, त्याच पुण्यातून सुरू झालेली ही शिवराज्य दिनाची संकल्पना राज्यभर पोहोचली आहे. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती, धर्म, पंथ आणि समाज घटकांना सोबत घेऊन त्या स्वराज्याची उभारणी केली. त्यांच्या राज्यात समान न्याय, सुरक्षितता